गुड आफ्टरनून सर. आम्हीच वाट बघितली ना तर मीच म्हणणार. सुरुवातीलाच म्हणायचं, आल्याच बोलायचं. येताना शिक्षण म्हणायचं, बसायच्या अगोदर म्हणायचं. जस्ट रिलॅक्स आणि रिलॅक्स. फक्त चिपकून आला मन मोकळेपणाने एकदम कम्फर्टेबली बोला. कॉन्फिडन्स. ओके. बरोबर. चांगली मार्क्स आहे तुमचं. आता 2 वर्षापूर्वी सुटला तुम्ही बी इलेक्ट्रॉनिक्स. ग्रेट. इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. येस मग इलेक्ट्रॉनिक्स इकडे उपयोग होईल का प्रशासनात? काय हो सर, नक्की होईल. काय बरं सर, इलेक्ट्रॉनिक्स जे सध्या मी एक जॉब पण करतोय रिलायन्स जिओ मध्ये. तर मी टेलिकम्युनिकेशन सेक्टरमध्ये करतोय. तर मला त्याचा प्रशासनामध्ये यूज करता येईल असं मला भरपूर ठिकाणी जाणवलं. जसं काय होतं की बऱ्याचदा आपल्या जे कम्युनिकेशन हा कुठल्याही गोष्टीचा मला वाटतं बेस आहे. आणि प्रशासनामध्ये इंटर डिपार्टमेंटल जे कम्युनिकेशन आहे ते बऱ्याचदा तेवढं कोऑर्डिनेटेड राहत नाही. तर मला वाटतं टेलिकम्युनिकेशनचा यूज करून आपण प्रत्येक डिपार्टमेंटला कोऑर्डिनेटेड ठेवू शकतो. आणि त्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगचा माझा बेस मला नक्कीच मदत करेल असं वाटतं सर. तुमचे कन्सेप्ट इलेक्ट्रॉनिक्स मध्ये क्लिअर कट आहे? कॉन्फिडन्स आहे का तुम्हाला? येस सर. आता रिसेंट सुटला. येस. नक्की. येस इलेक्ट्रॉनिक्सचा डिस्कवरी कुणी केली? सर, इलेक्ट्रॉनिक्सची डिस्कवरी नील बोर यांनी केली. इलेक्ट्रॉनची नाही, चुकताय. रदरफोर्ड यांनी केली सर. चुकताय. मी इनिशियल सांगतो, तुम्ही मग पुढचं सांगा. जे जे थॉम्सन. मग इलेक्ट्रॉन इज अ बेसिक एलिमेंटरी पार्टिकल 1900. म्हणून आता विचारण्याचा प्रश्न, तुमचं नॉलेज चेक केलं नाही. तुम्ही जो विषय केलेला आहे ना त्याचा तुम्हाला कॉन्फिडन्स पाहिजे. आणि तुमचे मार्क्स त्यात चांगले आहेत ना. येस. मग हे कन्सेप्ट क्लिअर, म्हणून मी तुम्हाला विचारलं, कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं. मग तुम्ही आता प्रशासनात जाणीवपूर्वक येतात. येस सर. कुटुंबाची परिस्थिती सांगा. सर, माझे वडील शिक्षक आहेत प्राथमिक शाळेत जिल्हा परिषद. कुठलं गाव? औरंगाबाद. बर. येस. आणि 2 बहिणी आहेत मला जुळ्या. एक बहीण फिजिओथेरपीला आहे आणि एक बहीण ती पण इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट आहे. व्हेरी गुड. येस. घरच्यांनी वडील शिक्षक असल्यामुळे तुम्ही ही सगळी कुटुंबाची आई साहेब आई घरीच असते. घर काम. कशावर तुम्हाला प्रश्न विचारलेला आवडेल? सर, मला सध्या मी टेलिकम्युनिकेशन आणि म्हणजे माझं बॅकग्राऊंड सध्या जे आहे, मी शिकत असताना रिलायन्स जिओ येथे नेटवर्क इंजिनिअर चालेल सर. मला इलेक्ट्रॉनिक्स संबंधी पण चालेल आणि पॉलिटी पण माझा आवडता विषय. व्हेरी गुड. दोन्ही विषय तुमच्या आवडतात. येस. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन कम्युनिकेशन अँड टेलिकम्युनिकेशन? सर, कम्युनिकेशन जर बघितलं आपण, सर, कम्युनिकेशन इज बेसिक थिंग in which like a person is communicating to other person is also known as communication. Communication can be anything, like between 2 person or between 2 devices, between 2 machine. But telecommunication is different. Telecommunication is communication between 2 person which is from far distance, which is far away distance. It is not like near distance. So that can be using any device, like for example we can take example of mobile phone. That is a type of telecommunication. Or any 2 devices, if they are communicating, that is also a type of telecommunication. दूर म्हणजे एकमेकांचे डिस्टन्स. तुम्ही जे बोलतो टेलिव्हिजन म्हणजे दूरदर्शन. येस. असं टेलिकम्युनिकेशन. दूर शब्द त्याला आहे. व्हेरी गुड. चांगलं सांगितलं. हे टेलिकम्युनिकेशन या मोबाईलवरून मी अमेरिकेत माझ्या मुलाशी बोलतो. कसं काय त्याला ऐकू जातं? येस सर. सर, मोबाईलचा जो बेसिक हे असतं त्यामध्ये एक टावर आपल्या जवळ असतं. जरी आपण म्हणत असलो की जे कम्युनिकेशन होतं ते वायरलेस होतं, पण ते कम्प्लिटली वायरलेस नसतं सर. वायरलेस फक्त आपल्या फोन टू टॉवर पर्यंत ते वायरलेस असतं. आपल्या फोनवरून टॉवर ते झाल्यानंतर टॉवरवरून एक मेन स्विचला ते कम्युनिकेशन जातं. मेन स्विच नंतर प्रत्येक आपल्या, समजा तुम्ही फॉर एक्झाम्पल USA घेताय, तर USA ते टू इंडिया हे अंडरलाईन वायर्स कम्युनिकेशनच्या टाकलेल्या आहेत. जसं फॉर एक्झाम्पल आता मिस्ड केबल तयार होते, त्याप्रमाणे इंटरकनेक्शन ते अमेरिकेपर्यंत थ्रू वायर जातं. टॉवर पर्यंत कसं जातं? रेडिओ फ्रिक्वेन्सीज थ्रू जातं सर. काय भानगडे हे रेडिओ फ्रिक्वेन्सी?
सर जर आपण पाहायला घेतलं तर एक स्पेक्ट्रम असतं, त्यानुसार आपले जे मोबाईल असतो त्याला एक अँटेना असतो आणि त्या टॉवरला एक अँटेना असतो. तर आपण जे बोलतो ते एका डिजिटल सिग्नल मध्ये कन्वर्ट करतं आणि तो सिग्नल जे आहे ते टॉवरला इन द फॉर्म ऑफ रेडिओ फ्रिक्वेन्सीज ते पाठवलं जातं. रेडिओ फ्रिक्वेन्सी म्हणायचं का रेडिओ वेव्ह म्हणायचं? रेडिओ वेव्स थ्रू जातं आणि या वेव्हचं नाव काय आहे विशिष्ट? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. हे सांगायला पाहिजे. Yes. इतकं कॉन्फिडन्सली सांगताय, फार छान उत्तर दिली. क्वालिटी आवडता विषय. येस मूलभूत कर्तव्य सांगता येते. येस मॅम. मूलभूत कर्तव्य फंडामेंटल ड्युटीज ज्या आपल्या त्या इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये नवीन जे 42nd अमेंडमेंट झाली त्याने ऍड केल्या होत्या 11 फंडामेंटल. एक फंडामेंटल ड्युटी नंतर ऍड केली होती 82nd अमेंडमेंट 2002 ची. तर त्यामध्ये 11 जर केले तर सर्वात फर्स्ट आहे की टू ऑनर आर नॅशनल फ्लॅग, टू अबाइड बाय आर कॉन्स्टिट्यूशन, त्यानंतर टू डेव्हलप सायंटिफिक टेम्पर हे त्यामधलं एक आहे. टू नेचर साठी त्याबद्दल आहेत. असे 11 आहेत. राईट टू फंडामेंटल म्हणजे जर आपण वॉर्ड आहे तर आपल्या मुलाला शिक्षण द्यावं त्याबद्दल बी एक फंडामेंटल. रिट्स कोणते आहेत? मॅम 5 रिट्स ज्या आहेत त्या मॅन्डॅमस, प्रोहिबिशन, सर्शोरी, त्यानंतर मॅन्डॅमस, सर्शोरी, प्रोहिबिशन. प्रोहिबिशन आणि सर्शरी मधला फरक आहे सांगा. येस मॅम. प्रोहिबिशन म्हणजे कुठल्या तरी एका डिपार्टमेंटला त्या कर्तव्य करण्यापासून त्याच्या अधिकारात येत नाही ते थांबवण्यासाठी प्रोहिबिशन युज केलं जातं. आणि सर्शोरी म्हणजे टू सर्टिफाय की तुम्ही जे करतायत त्यात इफ यू आर ऑथराइज टू डू इट ते सॉरी मॅम मी मिस्टेक करतोय किंवा लोअर कोर्टला सर्टिफिकेट करण्यासाठी सर्शोरी वापरतात. आय थिंक मी थोडं कन्फ्युज होते मॅम. रिटच्या पॉवर्स कोणाकोणाला आहेत? मॅम रिट्सच्या पॉवर ज्या आहेत त्या फंडामेंटली आपल्या ज्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिल्या आहेत त्या हायकोर्टला आणि सुप्रीम कोर्टाला दिल्या आहेत. मॅम पार्लिमेंटरी फॉर्म ऑफ इलेक्शन आहे गव्हर्नमेंट, सॉरी पार्लिमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट इंडियामध्ये आहे, प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आणावं. मॅम याबद्दल माझं मत असं आहे की पार्लमेंटरी फॉर्म जे आपण घेतलंय ते जेव्हा बाबासाहेब आंबेडकर आणि पूर्ण कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली जेव्हा आपलं कॉन्स्टिट्यूशन तयार करत होते त्यावेळी हे पण मत मांडलं गेलं होतं की प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ इलेक्शन घ्यायचं का. तर जे आपल्या डायव्हर्सिटी ऑफ कंट्री बघता आणि आपल्याला सुटेबिलिटी बघता त्यावेळेस आपण पार्लमेंटरी फॉर्म गव्हर्नमेंट घेतलं होतं आणि मला ते आता वाटतं की ते नक्कीच आपल्याला सक्सेसफुली 75 वर्ष आपण अमृत महोत्सव आता साजरा करतोय आणि घेऊन आलेलं आहे. तर मला असं वाटतं की जे पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आहे ते चांगल्या प्रकारे. मग पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट मध्ये जे एक्झिक्युटिव्ह असतात ते दोन्ही लेजिस्लेटिव्ह प्लस एक्झिक्युटिव्ह दोन्ही फॉर्म याच्यामध्ये एकच प्रतिनिधी असतात. जसं आपल्यामध्ये पार्लमेंटच्या लोकसभा आणि राज्यसभामध्ये पण सुद्धा आपले जे एक्झिक्युटिव्ह आहेत जसे की प्राईम मिनिस्टर्स ते बसतात. पण प्रेसिडेन्शियल मध्ये कम्प्लीट डिस्टिंक्शन बिटवीन द 3 आर्म्स ऑफ द ते पिलर्स दिले आहेत. जसे की एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेन्शियल पूर्णपणे लेजिस्लेटिव्ह पेक्षा अमेरिकेमध्ये वेगळे असतात. तर तो डिफरन्स आहे. कॉन्स्टिट्यूशन मध्ये 2 अमेंडमेंट जर करायला सांगितले कोणत्या 2 अमेंडमेंट तुम्ही स्वतः प्रपोज करा? ओके मॅम सर्वात पहिली तर मला असं वाटतं मॅम थोडा वेळ घेऊ शकतो का मी? येस. कम्फर्टेबल, बी कम्फर्टेबल. ठीक आहे. ठीक आहे, ऑल राईट, काय हरकत नाही. मॅडमने तुम्हाला फंडामेंटल ड्युटीज बद्दल विचारलं, राईट? काय आहे त्याच्या मागे, व्हॉट इज सँक्शन बिहाइंड फंडामेंटल ड्युटीज? मॉरल की लिगल आहे? येस सर, ऍक्च्युली ते मॉरल आहेत, लिगल तर ते नाही आहेत. आता एक सुप्रीम कोर्टामध्ये आता एक पिटिशन दाखल केली, माहिती आहे तुम्हाला? की म्हणजे एका सिटीजननेच केलेली आहे की फंडामेंटल ड्युटीज ज्या आहेत ना त्या आता तुम्ही कंपल्सरी करा, जस्टिसेबल करा, लिगल करा. तर तुम्हाला वाटतं फिजिबल आहे फंडामेंटल ड्युटीज कराव्यात का कंपल्सरी लिगली? सर मला वाटतं स्वरण सिंग कमिटीने जेव्हा फंडामेंटल ड्युटीज इन्क्लूड करायला लावल्या होत्या तेव्हा त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की याला लिगली हे देऊ शकतो आपण. पण मला वाटतं ते त्या आपण अंमलात आणल्या नव्हत्या. त्याचं कारण असं असावं की आपली जी डायव्हर्सिटी ऑफ कंट्री आणि जेवढ्या प्रकारची ती जेवढी आपली लोकसंख्या आहे आणि जेवढी डायव्हर्सिटी
त्यामध्ये जर आपण प्रत्येक फंडामेंटल ड्युटी जर इम्प्लिमेंट करायची बघितली तर आपल्याला जी फोर्स लागेल आणि जी मॅन पॉवर लागेल ती खूप जास्त लागेल. आणि ऑलरेडी आपण बघतोय की जेवढ्या आपल्या पेंडिंग केसेस आहेत त्या आपल्याकडनं सध्या तरी ज्युडिशियली ओव्हरलोड झाल्या आहेत. आणि जर फंडामेंटल ड्युटीज पण जर आपण जस्टिशिएबल केल्या तर मला वाटतं न्याय हा विलंब खूप वाढत जाईल आणि जे ऍक्च्युअल त्याचं मॉरल पर्स्पेक्ट ते राहणार नाही. तर त्यामुळे मला वाटतं की ते लिगली बाइंड न करता आपल्या व्हॅल्यूज मध्ये जर टाकता आलं की जसं लहानपणापासूनच व्हॅल्यूज जर मुलांचे बनवता आले की हे फंडामेंटल ड्युटीज त्याच्या आहेत ते होऊ शकतं असं मला वाटतं. तर मला सांगा, नेटवर्किंग केले तुम्ही, वाचले? येस सर. ओके, मग रिलायबल डेटा ट्रान्सफरचा प्रोटोकॉल कुठला आहे, TCP की UMDP? सर TCP ट्रान्सफर कंट्रोल प्रोटोकॉल जो आहे रिलायबल डेटासाठी TCP वापरतात सर. राईट. ओके, आणि कंजेशन कंट्रोल मेकॅनिझम कुठल्या प्रोटोकॉल मध्ये? कंजेशन कंट्रोल सर TCP हा टू वे कम्युनिकेशन करतो. मी कन्फ्युज होतो सर पण गेस करू थ्री वे शकतो. हँडशेक असतो हा, त्याच्यामध्ये. ऑल राईट. बरं, बिटकॉइन जे आहेत किंवा आपण क्रिप्टो करन्सी म्हणतो त्याच्या बेसला असणारी टेक्नॉलॉजी कुठली? ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी सर. ओके, ठीक आहे. तर ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी मध्ये मायनिंग काय असतं बरं? सर ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमध्ये मायनिंग हा एक प्रकार असा आहे जो मला समजलाय सर मी वाचण्यामध्ये की मायनिंग एका प्रकारे आपल्याला ती सोल्युशन सॉल्व्ह करायचं असतं. म्हणजे बिटकॉइनचं जे बेस आहे ते एक क्वेश्चन आहे, म्हणजे क्वेश्चन म्हणजे अल्गोरिदम आहे आणि तो कम्प्युटर ते सॉल्व्ह करत असतो आणि प्रत्येक तो अल्गोरिदम सॉल्व्ह केल्यानंतर ते रिवॉर्ड म्हणून एक बिटकॉइन मिळतं, त्याला मायनिंग म्हटलं जातं सर. राईट. त्या मायनिंग मध्ये कुठला नंबर शोधतो आपण? एक नंबर शोधायचा असतो, जी कॉम्पिटिशन आहे ती नंबर शोधायची असते. लिंक लिस्ट मध्ये तो जो नॉन्स नंबर म्हणतात. हा ठीक आहे, हरकत नाही. आणि आता सध्या जी काय आहे म्हणजे बिटकॉइनला आपण म्हणूयात, कुठला हॅशिंग प्रोग्राम आपण वापरतो आता सध्या जास्त लोकप्रिय आहे? हॅशिंग माहिती आहे? हॅशिंग म्हणजे सर मला वाटतं ऍड्रेसला ते नल ऍड्रेसला जेव्हा हॅशिंग हा बेस आहे क्रिप्टो करन्सीचा. हरकत नाही. बरं, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी काही फक्त काही क्रिप्टो करन्सी पुरती मर्यादित नाही. Yes, बरोबर. ह्याचे खूप ठिकाणी ऍप्लिकेशन होऊ शकतात. येस. कुठे प्रशासनात काय होतील का याचे वापर? येस सर, डेफिनेटली. ई गव्हर्नन्स मध्ये मला वाटतं की ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा खूप मोठा वाटा आहे. एक देश सध्या मी सर नाव त्याचं बरेच देश वापरतात. एका देशाने आता ई गव्हर्नन्स पूर्णपणे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी ती एक डिसेंट्रलाइज पद्धत जी आहे आणि त्यामध्ये ट्रान्सपरन्सी जी आहे ते सर्वात जास्त आपल्याला ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी मध्ये पाहायला मिळते. आणि ते ई गव्हर्नन्स मध्ये जर आलं तर मला वाटतं आपल्या देशाचा पूर्ण जो ट्रान्सपरन्सी बद्दलचा जो प्रश्न आहे तो मला वाटतं नक्कीच येईल. एक राज्य आहे त्यांनी ब्लॉकचेन धोरणच जाहीर केलं, माहितीये कुठलं? सर नाही त्याबद्दल तमिळनाडू आहे. फाईन. वाचा. तुमचं मला मत असणारा प्रश्न पाहिजे. प्रशासनामध्ये IAS IPS ऑफिसर्स वगैरे सगळे अशा थ्रू प्रोसेस प्रॉपर चॅनल मधून घेतले जातात. पण शासनामधले जे मंत्री किंवा खासदार आणि आमदार जे असतात ते 10वी नापास असले तरी चालतात. हा सेटअप तुम्हाला योग्य वाटतो का? सर आपण लोकशाही पद्धती घेतली आहे आणि लोकशाहीमध्ये मला वाटतं लोकांच्या मताला सर्वात जास्त इथे लोकांचं मत कोणाशी कनेक्ट होतं. मला वाटतं अभ्यास करून आपण जे एक्झिक्युटिव्ह याच्यामध्ये येतो ते एक प्रकार झाला आणि एक असतो की लोकांच्या मनात भावना काय आणि लोकांना काय म्हणायचं. मला वाटतं जर जो पॉलिटिकल आपला पार्ट आहे तो जास्त लोकांसोबत कनेक्ट होऊ शकतो, तो त्यांची मतं जाणून घेऊ शकतो आणि त्यामुळेच मला वाटतं लोकही त्यांना मतदान देतात. मग जर तसं खरं असेल तर IAS आणि IPS सुद्धा मतदान घ्यावं लोकांचं. सर IAS आणि IPS आपली एक्झिक्युटिव्ह एजन्सी जी पॉलिसी इम्प्लिमेंट करते आणि तिथे पॉलिसी इम्प्लिमेंटेशनच्या स्टेजला मला वाटतं की माणसाचं ज्ञान हे खूप महत्वाचं ठरतं की कशा प्रकारे ते इम्प्लिमेंट. तेच म्हणायचं, मग शासनामध्ये ज्ञान नसलं तरी चालतं? नाही सर, मला तसं नाही म्हणायचंय. शासनामध्ये दोन्ही बाजू ह्या महत्वाच्या आहेत. जर लोकांचं मत मांडलं नाही गेलं आणि फक्त जे हे आहे. नाही, मला थोडक्यात असं विचार, त्यांना क्वालिफिकेशन ठेवलं पाहिजे का? माझं मत असं आहे की आमदार खासदारांना एका विशिष्ट क्वालिफिकेशन असलंच पाहिजे, कमीत कमी समाजाच्या सगळं घटना समजणे एवढं तरी, कॉन्स्टिट्यूशन समजणे एवढं तरी आणि स्वतःची मूल्य किंवा सोशल व्हॅल्यूज आणि प्रिन्सिपल्स आणि कल्चर समजण्यासाठी, असं मला वाटतं. या देशातली लोकशाही जरा चुकीच्या मार्गाने चालली, यांना पात्रता ठेवल्या पाहिजे. लोकशाही म्हणून आपण म्हणतोय प्रजासत्ताकडे ते निवडून येतात, 10वी नापास असतात, काही चालत नाही, ते परत IAS ऑफिसरला ऑर्डर देतात. हे योग्य मला वाटत नाही, होपलेस वाटतंय काय.
सर मला असं वाटतं की मिनिमम क्वालिफिकेशन असणं हे नक्कीच चांगलं राहील. जसं 1994 मध्ये आपण 7वी पर्यंत शिक्षण हे महत्वाचं केलंच आहे आता. तर एक मिनिमम क्वालिफिकेशन हे नक्कीच महत्वाचं आहे. पण ते कुठेही लोकांच्या मत जे मांडतायत लोक त्याशी कॉम्प्रोमाइज जर होत असेल तर म्हणजे बऱ्याचदा असं म्हटलं जातं की परीक्षा ठेवली पाहिजे, हे ठेवली पाहिजे. पण मला वाटतं की लोकांचं मत पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे आणि एक मिनिमम क्वालिफिकेशन की ज्यामध्ये आपलं कॉन्स्टिट्यूशन आणि एक मूलभूत गरजा ज्या आहेत त्या जर होत असतील तर ते मला वाटतं की यायला हवं. हे मुंडे साहेब नाव ऐकते येस. त्यांना का त्रास होते? घरकुल असेल, एक सत्य असेल तर हे त्रास देणारे लोक हे शहाणे असं म्हणायचं. तुमचं काय? आणि तुम्ही असा त्रास समजा तुम्ही झाला कलेक्टर, तुम्हाला असा त्रास सहन करून घेणं जमेल पण तुम्ही लोकशाही असेल तर मान्य करावं लागेल असं म्हणणं. सर त्रास हा मला वाटतं की हा खूप व्यक्तिशः प्रश्न आहे की त्रास म्हणण्यापेक्षा सर मला असं वाटेल की लोकांच्या आपण जे सबऑर्डिनेट लोकांसोबत काम करतो त्यांचंही मत जाणून घेणं आणि आपल्या वरिष्ठांच्याही मतांचं हे करून एक मध्यम मार्ग निवडणं मला वाटतं की योग्य राहतं. कधीही कुठलीही गोष्ट एक्स्ट्रीम न करता मध्यम मार्ग हा कधी हे राहतो. तर मला वाटतं ते UPSC करतो नाही म्हणतो करायला पाहिजे. तो युपीएससी एक्सेलंट फार चांगला डिग्रीवर एवढी कमांड आहे, सांगता आलं, डिटेल मध्ये सांगता आलं. सोशल सायन्सवर बोलला पूर्णपणे, पॉलिटिक्सवर बोलला स्वतः. सरांनी विचारलं मी टेक्निकल मध्ये डीप मधले प्रश्न विचारले कारण तुम्ही काय म्हटला आय एम कम्फर्टेबल विथ टेलिकम्युनिकेशन आणि नेटवर्किंग. सो मी विचारले, एक्सिलेंट उत्तर आहे. अधिकारी सांगताय तुम्हाला ते केलंच पाहिजे आणि थॉट प्रोसेस जी आहे ना ती क्लिअर आहे. कुठला जरी ऐनवेळी टाकला एक्सिलेंट. हातवारे छान आहेत, कुठलीच कमतरता नाही. माझ्या दृष्टीनं 90 मार्क आहेत, तिथे तुम्हाला खणखणीत यश आहे. किती आहेत मेन्सला मार्क किती आहेत? 425 आहेत. 425. ठीक आहे, काहीतरी पोस्ट मिळून जाईल बट काहीतरी हायर थोडं टार्गेट करायला पाहिजे. येस, एन्थुसियास्टिक असते सगळ्यात चांगलं. एक्सलंट. कॉन्फिडन्स छान आहे. थँक्यू. यू आर वेअरिंग स्माइल ते पण छान आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला मला ह्याची उणीव कुठलीच वाटत रिटर्न साठी जी थॉट प्रोसेस लागते ना, यू आर हॅव्हिंग दॅट. सो चान्सेस खूप चांगले राहणार आहेत इफ यू स्टार्ट प्रिपेअरिंग फॉर UPSC. खूप चांगले चान्सेस राहणार आहेत. अमेंडमेंटच्या म्हणून तुला ते मी यासाठी विचारले कारण आधीची 3 उत्तर खूप छान दिली. त्यामुळे ऑलरेडी तुला माहिती होतं. ते आणखीन डेप्थवर गेलं. अजून डेप्थ मध्ये गेलेली, पण त्याची गरज नाही. यामध्ये कुठल्या पण पेंडिंग अमेंडमेंट जरी सांगितलं असतं ना, पेंडिंग जे आता झालेलं नाही तरी चाललं असतं. पण ऑलराईट आहे, ते काही नाही इश्यू. पण ऍक्च्युली बोलताना थोडं नाही काहीच अडचण नाही. काहीच नाही, ऍब्सोल्युटली फाईन, ऍब्सोल्युटली फाईन. लोड न घेता पुढची उत्तरं चांगली दिली हे मला सांगितलं. करेक्ट, ते फार महत्वाचं आहे. तेच चेक केलं. स्ट्रेस नाही घेतला ना, बॅलन्स नाही ठेवला, एक उत्तर आलंच नाही, थोडा वेळ घेतला, गिल्ट नाही आला त्याचा, परत नवीन बॉल आला, नवीन बॉलला परत छान पद्धतीने खेळला. हे बेस्ट आहे. रेडी टू टेक स्ट्रेस अँड चॅलेंजेस ते पण दिसतंय. खूप एक्सेलेंट. काही करायची गरज नाही बदल. आणि मी तर आणखीन सांगेल, काही जास्त मॉक इंटरव्ह्यू पण देण्याची गरज नाही. कुठे मॉक देऊ नका. इंटरव्ह्यू एक्सलंट आहे, यू आर एक्सलंट. अदरवाईज काय होईल, यू विल गेट बायस. येस. राईट. तर त्याऐवजी मला तर वाटत नाही तुम्हाला कुठलाही मॉक द्यायची गरज आहे. इंटरव्ह्यू आधी दिले आहेत का? नाही, फर्स्ट इंटरव्ह्यू आहे. व्हेरी गुड. एक्सलंट. सर मी ऍक्च्युली फायनल इयर VIT मधून झालो, Okay. 20 मध्ये पास आउट. आणि मग मी प्लेस झालो रिलायन्स जिओ मध्ये. आणि मग मी सोबतच अभ्यासही करतोय. Great. UPSCचा माझा दॅट होता विल बी विचार, अप्रिशिएटेड. पण मी, नाही, UPSC करायलाच पाहिजे तुम्ही. आणि खूप चांगले prospects आहेत. इलेक्ट्रॉनिक्स Yes, sir. सर तुम्हाला एक सांगू का सर, इंजिनिअरिंग करतात लोक पण इंजिनिअरिंग मधले येत नाही काय लोकांना. त्यांचं एक्सलंट कमांड आहे. इलेक्ट्रॉनिक्सवर तुम्ही जर सांगितलं आणि यांनी प्रश्न विचारले विशेषतः म्हणजे आमच्याही डोक्याच्या बाहेरचे तुमच्या दोघांचं डिस्कशन. तर मला इंटरेस्ट होता. मी ब्लॉकचेन नेटवर्किंगचं खूप वाचलंय म्हणून मला माहिती आहे डिटेलमध्ये. पण त्याची उत्तरं खूप छान दिली. आणि हा ब्लॉकचेनचा ऍडमिनिस्ट्रेशन मधला जो काही मला ऍप्लिकेशन सांगितलं ना की ट्रान्सपरन्सी वाढवणं, तर ब्लॉकचेनचा तो हार्टच आहे. इट इज अ सोल ऑफ ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. दॅट वॉज ऑल्सो एक्सलंट. मला मनपूर्वक शुभेच्छा. कीप इट अप, असंच ठेवा.
आणि मला बेटा युपीएससीच्या प्रिपरेशन साठी काही जरी मदत लागली, मॅडम पण इथेच पोस्टेड आहे. काय विचारायचे विचार. मॅम ऍक्च्युली मी ह्या इंटरव्ह्यू मध्ये टाय नव्हता घातला, मला घालू वाटतोय म्हणजे, तर घालू वगैरे. काही त्याचं काही तुमचा सेकंडरी गोष्टी आहे, फक्त काय माहितीये खटकणारा नको. ओके ओके म्हणजे लक्षात आता तुम्ही ज्या ड्रेसवर आलाय तुम्हाला साजेस आहे तुमचा कॉन्फिडन्स. ओके तुम्हाला जिथं वाटतं ना मी या ड्रेस मध्ये कॉन्फिडन्स वाटतो माझी मनाने, जग तिकडं द्यायचं. मग कुणी काय सांगायचं, काय लावला काही काय केलं काहीच नाही आलं, काय उपयोग आहे टायचा. टाय लावला बऱ्याच जणांना असं हे वाटतं काय पकडल्यासारखं, लावलास म्हणजे ना, असं फक्त समोरच्याला वाटतं की बाबा सिरियसली घेतोय, तेवढा फील येऊ शकतो. पण उत्तर जी देतोयस की अशीच उत्तर देत असशील तर लावलं नाही लावलं काही फरक नाही. लक्षात That is second. आणि आपण असं थोडीच होणार आहे डायरेक्ट भडक लाल शर्ट घालून गेले, असं तर काय होत नाही ना, तेवढा कॉमन सेन्स असतोच ना आपल्याला. कम्फर्टेबल नशील तर लावू नकोस, असशील तर लावून गेलास तर समोरच्याला छान वाटतं. ओके कारण म्हणजे मग ब्लेझर जरी घातलास ना तरी छानच वाटतं, काहीच मुद्दा नाही त्याच्यामध्ये. बट यू शुड फील कम्फर्टेबल विथ वॉट एव्हर यू आर वेअरिंग. संपला विषय. सर एक क्वेश्चन आहे माझं, नॉर्मली बोलताना ना इंग्लिश वर्ड्स युज होत आहेत, म्हणजे मी असं ऐकलंय Absolutely की चालेल fine. ना सर, काय की असं ऐकलंय की फक्त मराठी भाषेतच बोललं कोणी पाहिजे, सांगितलं असं? म्हणजे ते जे असं- ऐकतात, हा म्हणून आम्ही सकाळपासून सांगतोय हम्म. ऐकावे जनाचे. मला स्वतःला प्रेझेंट करण्यामध्ये, एक्सप्रेस करण्यामध्ये ज्याच्यात कॉन्फिडन्स आणि कन्व्हिनियन्स आणि कम्फर्ट वाटतात ना ते सुटायचं. आणि त्यांनी विचारलं ना तू का बायलिंग्युअल बोलतोस, तर म्हणायचं की सर मला बोलताना मग जी त्यावेळी तो थॉट एक्सप्रेस करताना जी लँग्वेज मला जास्त इफेक्टिव्ह वाटते ती माझ्याकडनं नॅचरली वापरली जाते. आय एम नॉट डुईंग इट डेलिबरेटली. काही विलेजच्या त्यांच्या मराठवाड्याच्या accent तुमच्या मध्ये अगोदरचा बोलतात. विद्यार्थी तरी पण ते छान आहे. छानच. तुमचं Absolutely personality दिसली पाहिजे. टोटल गावाकडच्या भाषेत बोलला, हा. पण व्हेरी ऑनेस्टली बोलला. तुमच्या अगोदरचाच लक्षात आलं ती त्यामुळे personality ची टेस्ट आहे. तो इंग्लिश मिडियमचा स्टुडंट आहे. हो 8वी ते 10वी मी काहीच CBSE. इश्यू नाही, नॉट ॲट ऑल, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके छान आहे. थँक्यू सो मच. येस, आता कुठं देण्याची गरज नाही, फक्त याच्यातच इम्प्रूव्ह करा. ओके थँक्यू सर. म्हणजे तुम्हाला द्यायचं असेल- काही इम्प्रूव्ह पण द्यायची करायची गरज नाहीये, आहे म्हणजे देर इज नथिंग टू इम्प्रूव्ह. ओके. थँक्यू थँक्यू मॅम. This was your first mock. येस फर्स्ट आणि ते एव्हरी दोघांनी सांगितलं पण युपीएससी साठी प्रयत्न करा. Yes. आणि आता हे एमपीएससीचं चांगलं झालं तर आम्हाला कळवा. अँड यू विल गेट हायेस्ट मार्क ऑफ युअर पॅनल. त्या पॅनलचे हायेस्ट मार्क्स मिळतील. थँक्यू सो मच सर. थँक्यू Okay. थँक्यू.